नमस्कार. जालना जिल्ह्यातील तमाम धनगर बांधवांना जय मल्हार. खरं तर एक आत्ताचा शासन निर्णय महत्वाचा निर्णय आला असून आम्ही जो काही ज्याच्यासाठी लढा उभा केला होता, राजे यशवंतराव होळकर या हॉस्टेलच्या बाबतीत, धनगर समाजाच्या मुलांना फ्रीमध्ये शिक्षण देण्याबाबतीत, त्यामध्ये जो काही घोटाळा झाला, आमच्या लोकांना, आमच्या मुलांना फसवलं गेलं, त्या बाबतीत आत्ताच एक शासन निर्णय आला. या जालना जिल्ह्यातील 20 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली. खरं तर हे मोठं यश आहे आमच्या लढ्याला. यामध्ये सातत्याने मी असेल, दीपक बोराडे असतील, शारदाताई पांढरे असतील, अक्षय आठवळे असतील, आमचे जालन्याचे मातले मामा असतील, आम्ही सगळ्यांनी एक महिना 2 महिने सातत्याने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि पाठपुरावा केल्यामुळे आज मोठं यश आमच्या हाती लागलेलं आहे. कारण काही शाळेमध्ये मुलंच नव्हती, मुलांच्या नावावर पैसे गोळा करीत होते, कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला होता. हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला आणि शासनाला त्याच्यावर एक समिती नियुक्त करायला लावली आणि त्या समितीमार्फत आज शासनाचा जो काही अहवाल आला, त्या अहवालात 20 शाळेची मान्यता रद्द झालेली. म्हणून खरं तर हे मोठं यश आमच्या लढ्याला आलेलं आहे. यापुढे या महाराष्ट्रात अशाच पद्धतीने आम्ही या शाळेच्या बाबतीत लढा उभा करू आणि जिथं जिथं बोगसगिरी असेल तिथं तिथं नक्कीच आम्ही या लढ्याला पूर्ण ताकदीनं पुढे नेऊन जिथं जिथं बोगसगिरी असेल त्या शाळा आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्या समाज बांधवांचं मनापासून अभिनंदन. सगळ्यांनीच याच्यात सहकार्य केलं, पण खूप मोठा लढा आम्ही या संदर्भात उभा केला होता. धनदांडक्यासमोर आमची खरं तर ही लढाई होती. कारण एकीकडं एवढ्या मोठ्या शाळा, जवळपास 39 शाळा या जालना जिल्ह्यात होत्या आणि ह्या 39 शाळेपैकी 20 शाळांची मान्यता रद्द करण्यात आली. आता त्यांच्याकडून पेमेंट रिकव्हर करण्यात येईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील.